मित्रांनो, एकीकडे T20 वर्ल्ड कपचे सामने चालू आहेत, तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी शेवटच्या काही क्षणांवर येऊन थांबली आहे. काही दिवसांवरच सेमीफायनलच्या मॅचेस चालू होणार आहेत. पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि उत्तराखंड या 4 संघांनी सेमीफायनलला धडक मारली आहे. त्यामुळे आज आपण बोलणार आहोत या 4 संघांबद्दल. यापैकी काही संघ अनेकदा रणजी ट्रॉफीची फायनल खेळले आहेत आणि जिंकले सुद्धा आहेत. तसेच 2 संघ असेही आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदाच आपली जागा सेमीफायनल मध्ये मिळवली आहे. त्यामुळे यंदाच्या सीझन मध्ये सगळ्यांच्या नजरा यांच्यावर टिकल्या आहेत. चला तर पाहूयात या व्हिडिओतून आतापर्यंत कोणता संघ सगळ्यात जास्त वेळा जिंकला आहे आणि 4 पैकी कोणत्या टीम्सनी रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तसेच या 4ही संघांच्या कामगिरीविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मागच्या सीझन विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भाने फायनल मध्ये केरळला हरवून रणजी ट्रॉफीचा 3रा खिताब जिंकला होता. आणि जर आतापर्यंत रणजी ट्रॉफीचा सगळ्यात यशस्वी संघ पाहिला तर तो आहे मुंबईचा संघ. ते एकूण 42 वेळा चॅम्पियनशिप जिंकले आहेत. या बाबतीत त्यांच्या जवळपासही कोणी पोहोचलेलं नाही. पण या वर्षीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात कर्नाटक या संघाकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे या वर्षी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न तसेच राहिले. पण मुंबईचा संघ ट्रॉफीच्या बाबतीत अपराजित आहे हे सुद्धा तितकंच खरे. आता येऊया आपल्या 4 संघांच्या कामगिरीकडे आणि बघूयात त्यांनी आतापर्यंत रणजी इतिहासात काय केलं आहे. त्यातला पहिला दिग्गज संघ म्हणजे कर्नाटक. कर्नाटकने आतापर्यंत 8 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे आणि 6 वेळा उपविजेतेही राहिले आहेत. म्हणजे एकूण 14 वेळा फायनल मध्ये पोहोचले आहेत आणि 37 वेळा सेमीफायनल मध्ये. हे आकडे त्यांच्या दमदार कामगिरीची साक्ष देत आहेत. या वर्षीही कर्नाटकने क्वार्टर फायनल मध्ये मुंबईचा पराभव करून सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. 42 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई संघाला पराभूत करणं म्हणजे मोठी गोष्ट होती. पण KL राहुलच्या शानदार शतकामुळे हे साध्य झालं. आता सेमीफायनल मध्ये कर्नाटक उत्तराखंडशी भिडणार आहे. दुसरा अनुभवी संघ म्हणजे पश्चिम बंगाल. आणि मित्रांनो, बंगालची कहाणी मनाला थोडी लागण्यासारखी आहे. कारण हा संघ 27 वेळा सेमीफायनल मध्ये आणि 15 वेळा फायनल मध्ये पोहोचला. पण फक्त 2 वेळाच विजेतेपद मिळवू शकला आहे. तर 13 वेळा उपविजेता राहिला आहे. त्यांनी शेवटचं विजेतेपद 1990 मध्ये मिळवलं होतं. त्यानंतर 2022-23 मध्ये पुन्हा फायनल मध्ये पोहोचले, पण पुन्हा पराभवाचाच सामना करावा लागला. या वर्षी बंगालने क्वार्टर फायनल मध्ये आंध्राचा धुव्वाच उडवला. एका इनिंग आणि 90 धावांनी विजय मिळवत सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. नितीश कुमार रेड्डीने एक हाती झुंज दिली, पण तरीही आंध्राला पराभवाचा सामना करावाच लागला. आता बंगालचा पुढचा सामना असणार आहे जम्मू काश्मीरशी, तेही सेमीफायनल मध्ये. आणि आता येतो सगळ्यात रोमांचक भाग, ज्यांनी सगळ्या क्रिकेट विश्वाला अक्षरशः धक्का दिलाय. जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड हे 2 पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये पोहोचलेले संघ आहेत. जम्मू काश्मीर विषयी सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी हा फक्त एक विजय नव्हता, तर दीर्घकाळ प्रतीक्षा, जिद्द आणि मेहनतीचं फळ होतं. जम्मू काश्मीरने मध्य प्रदेश विरुद्धच्या क्वार्टर फायनल मध्ये चांगली कामगिरी केली आणि आक्विब नबीने पहिल्या डावात 7 विकेट्स घेतले आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेऊन मध्य प्रदेशचा पराभव केला. त्याचप्रमाणे उत्तराखंड हा संघ सुद्धा पहिल्यांदाच इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी झारखंडला एका इनिंग आणि 6 रन्सने हरवलं आणि आपली जागा सेमीफायनलला पक्की केली. हे सेमीफायनलचे सामने 15 ते 19 फेब्रुवारी पर्यंत होणार आहेत. उत्तराखंड विरुद्ध कर्नाटक आणि बंगाल विरुद्ध जम्मू काश्मीर. आता मोठा प्रश्न हा आहे की या 4 संघांपैकी फायनल मध्ये कोण पोहोचेल. जर अनुभवाचा विचार केला तर कर्नाटक आणि बंगाल यांना फायदा आहे. कारण अनुभव, संतुलित संघ, तसेच कर्नाटककडे KL राहुल सारखा स्टार प्लेअर, तर दुसऱ्या बाजूने बंगालकडे मोहम्मद शमी सारखा स्टार गोलंदाज आहे. आणि या दोन्ही संघांना मोठ्या स्पर्धा खेळण्याचा चांगला अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे हे 2 संघ फायनलला जातील असं चित्र दिसतंय. पण जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड हे 2 संघ या वर्षी ज्या पद्धतीने खेळले आहेत ते पाहण्यासारखं होतं. भलेही त्यांच्याकडे कोणता स्टार खेळाडू नसेल, पण या दोन्ही संघांनी अनेक टीम्सना हरवून आधीच इतिहास रचला आहे.
आता हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे की पुन्हा तशीच कामगिरी करून फायनललाही हे दोघं जागा मिळवतील का. खरं तर कोण फायनलला जाणार हा फक्त लावलेला एक अंदाज असतो, पण येणारा काळच सांगेल की कोणाला फायनलचं तिकीट मिळतंय. या रणजी ट्रॉफीच्या सीझन मध्ये नवीन कहाण्या लिहिल्या जात आहेत, नवीन हिरो समोर येत आहेत, पहिल्यांदाच सेमीफायनलला गेलेले नवीन संघही आहेत आणि कदाचित नवीन चॅम्पियनही असू शकतो. तुम्हाला काय वाटतं, कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि कोण जिंकेल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.